नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या 4 ते अनिल चव्हाण जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमध्ये जाऊन जो आहे तो बेड्या ठोकलेला आहे। तो गेल्या काही दिवसापासून पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे परिसरातून फरार आहे। त्याच्यावर बावधन पोलीस स्टेशनमध्ये वैष्णवीचं जे बाळ आहे 9 महिन्याचं त्याची हेळसांड केल्याच्या संदर्भात जो आहे तो गुन्हा दाखल झाला होता। हा गुन्हा दाखल होताच तो विविध राज्यातून पसार होत तो नेपाळ त्याने गाठलं होतं। अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। नक्कीच रणजित पुन्हा एकदा येते। निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे। वैष्णवी हगवणे हिचं बाळ हे निलेश चव्हाण याच्याकडे होतं आणि त्यानंतर ते वेगवेगळ्या नातेवाईकांकडे देऊन त्यानंतर वैष्णवीच्या आईवडिलांकडे ते बाळ सोपवण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर वैष्णवीच्या आईवडिलांना निलेश चव्हाण यांना धमकावलं देखील होतं। हा देखील आरोप त्याच्यावर आहे। तर बाळ घेण्यासाठी आलेल्या कसपटे कुटुंबावर बंदूक रोखल्याचा आरोप देखील निलेश चव्हाण याच्यावर आहे। निलेश चव्हाण याला नेपाळमधून अखेर अटक करण्यात आली आहे। वैष्णवी हगवणे यांचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होतं। करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे निलेश चव्हाण आणि निलेश चव्हाण जेव्हा तिने हे बाळ दिलेलं होतं, बाळ घेण्यासाठी आलेल्या कसपटे कुटुंबावर बंदूक रोखल्याचा निलेश चव्हाण याच्यावर आरोप आहे। निलेश चव्हाण याच्याकडची बंदूक अद्याप मिळाली नाही। त्याचे वडील आणि भाऊ यांची देखील पोलिसांनी चौकशी केली होती। तसंच 6 पथकं निलेश चव्हाण याचा शोध घेत होती। अखेर निलेश चव्हाणला